नमस्कार मित्रांनो, आज 3 ऑगस्ट सकाळचे वाजले 8. तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण बघू शकतो मित्रांनो स्क्रीनवर, आज जळगावच्या उत्तरे भागामध्ये तर नंदुरबारच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारच्या सुमारास मित्रांनो. तर जळगावच्या परिसरामध्ये आसपासच्या संपूर्ण यावल, सावदा, रावेर, एरोंडल, पारोळा ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो शिरपूरच्या पूर्व परिसरामध्ये बलवाडी, चोपडा ह्या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच मित्रांनो अमळनेर, धुळे या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो इकडे साक्रीच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो नंदुरबारच्या भागात देखील हलका रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज दुपार ते दुपारनंतर आहे. नवापूरच्या काही भागामध्ये मित्रांनो हलक्या सरी बघायला मिळू शकतात. तर मित्रांनो अहवामध्ये, सापुत्रामध्ये ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. तर मित्रांनो नाशिकच्या भागात जर बघितलं तर नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे. तसं मित्रांनो त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये, पश्चिमी भागामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. इगतपुरीच्या भागात देखील मित्रांनो जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वाड्यामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज दुपारच्या सुमारास आहे. तसं मित्रांनो पालघर, वसई, विरार या भागात देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. ठाणे, पनवेल, मुंबई या भागात देखील मित्रांनो आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो खाली जर बघितलं गोरेगावच्या भागात देखील आपल्याला रिमझिम तर मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तर अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता आहे. तसं मित्रांनो पुण्याच्या पश्चिमी भागात आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो दुपारी. तर मित्रांनो सातारा, चिपळूणच्या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो दुपारच्या सुमारास. तसं साताऱ्याच्या पश्चिमी भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो इकडे जर बघितलं सोलापूरच्या भागात आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल. तर अधूनमधून रिमझिम पावसाची शक्यता आहे. लातूरमध्ये देखील मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. नंदुरबारमध्ये आपल्याला रिमझिम तर अधूनमधून आपल्याला हलक्या सरी बघायला मिळतील. तसं मित्रांनो चंद्रपूरच्या भागात देखील आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळेल. नागपूरच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर मित्रांनो गोंदियाच्या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो अमरावती, शेगाव ह्या भागात देखील आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तसं मित्रांनो संध्याकाळच्या सुमारास जळगाव, अकोला ह्या भागात आपल्याला रिमझिम पाऊस, तर नांदेडच्या काही भागात आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळेल. तर नागपूरच्या भागात आपल्याला वातावरण कोरडेच बघायला मिळेल मित्रांनो दिवसभर. सोलापूरच्या काही परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर अधूनमधून जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तसं मित्रांनो कोकण किनारपट्टीत जर बघितलं तर कोकण किनारपट्टीच्या भागात आपल्याला संध्याकाळच्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो ही होती आज संपूर्ण दिवसभराची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.